वर्धा सामाजिक कार्यकर्ता तथा वीर अशोक सम्राट संगठना के संस्थापक अध्यक्ष श्री विक्की महेंद्र सवाई ने वर्धा शहर के पुलिस विभाग के क्रू अधिकारियों और कर्मचारियों पर धमकी, मारपीट, खोटी तक्रार दाखल करणे, मोबाईल हिसकावून घेणे आणि अनुसूचित जातीवरील अपमानास्पद वर्तन याबाबत गंभीर आरोप करत पोलीस आयुक्त नागपूर यांना विस्तृत तक्रार दिली आहे। घटना का विवरण दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारणी संदर्भात निवेदन देण्यासाठी श्री सवाई गेले असता जिल्हाधिकारी यांचे अंगरक्षक पोलीस शिपाई क्षितिज अशोक राव रोकडे यांनी त्यांना धमकी दिली, तू पुन्हा जिल्हाधिकारी मॅडमकडे निवेदन देऊन आलास तर तुझ्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करेन। यानंतर श्री सवाई यांनी कार्यालयात जाऊन घटनेचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर पोलीस शिपाई क्षितिज रोकडे यांनी हल्ला करून मोबाईल हिसकावून घेतला व मारहाण केली। या घटनेचे फुटेज जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध असल्याचे नमूद केले आहे। त्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय व वर्धा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, पण ती स्वीकारण्यात आली नाही। त्यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी शिपाई आशिष लांडे, शिपाई राजू श्रीवास्तव, पोलीस अधिकारी विनोद पंजाबराव टेंभेकर, पोलीस उपनिरीक्षक सिंगकुमार बनोत, ठाणेदार पराग पोटे, तत्कालीन उपनिरीक्षक गोंगले यांच्यावर त्यांनी तक्रारीत थेट सहभागाचा आरोप केला आहे। श्री सवाई यांनी नमूद केले की त्यांना आणि त्यांच्या आईला बेकायदेशीर पद्धतीने थांबवून ठेवले गेले, अपमानास्पद शब्द वापरले गेले आणि खोटा गुन्हा दाखल करण्यात आला। यानंतर तपास अधिकारी सिंगकुमार बनोत यांनी चौकशीच्या नावाखाली शारीरिक अत्याचार केल्याचे व मोबाईलमधील व्हिडिओ डिलीट केल्याचेही त्यांनी सांगितले। श्री सवाई म्हणाले, मी निर्दोष असून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला, मला मानसिक व शारीरिक त्रास झाला आहे। न्याय मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही। तक्रार कोणकोणाकडे पाठवली, ही तक्रार खालील संस्थांना आणि अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे। 1. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, नवी दिल्ली 2. अध्यक्ष अनुसूचित जाती आयोग, नवी दिल्ली 3. राज्य मानवाधिकार आयोग, मुंबई 4. अध्यक्ष अनुसूचित जाती आयोग, मुंबई 5. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य 6. प्रधान सचिव, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई 7. पोलीस आयुक्त, नागपूर। मुख्य मागण्या 1. सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा। 2. या प्रकरणाचा तपास स्वतंत्र वरिष्ठ अधिकारी स्तरावरील मार्फत करावा। 3. जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस ठाण्यातील फुटेज सुरक्षित ठेवावे। 4. झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल योग्य भरपाई द्यावी। 5. अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा। 6. संबंधित अधिकाऱ्यांकडून संरक्षण देण्यात यावे। दिनांक 4 नोव्हेंबर 2025। स्थळ वर्धा, महाराष्ट्र। अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हाच खरा सामाजिक कार्य आहे।